महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, उकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो, लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची, टाकलेल्या पावलांची जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन्स कृत आणि राजा माने मंदा माने प्रस्तुत सह्याद्री वाहिनीवरील जय हो या विशेष मालिकेमध्ये मी समीरा गुजर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या समवेत आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेच, पण त्याच सोबत ही भूमी सहकार चळवळीची पंढरी सुद्धा आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करायचा असेल तर सहकार आणि साखर उद्योग हा त्याचा मुख्य कणा मानला जातो. सहकार क्षेत्रात काम करत असताना अनेक राजकीय स्थित्यंतर पाहत, अनेक आव्हानांचा सामना करत सलग 35 वर्षापेक्षा अधिक काळ प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि लोकांना निष्कलंक सेवा देणारं एक नेतृत्व आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या या संपूर्ण प्रवासाकडूनच खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यासोबत आहेत अष्टपैलू, अनुभवी, सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले असे मानसिंगरावजी चव्हाण. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या खेड या एका छोट्याशा गावातून, एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास, शालेय शिक्षण, कॉलेजमधलं धडाडीचं नेतृत्व, त्यानंतर घेतलेली MBAची उच्च पदवी आणि तिथून थेट सहकार क्षेत्रात पडलेलं पाऊल असा झालेला आहे. आणि सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवातून आज वेगवेगळी विकासाची कामं सुरू झालेली आहेत. त्या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवात करूया एका ध्वनिचित्रफितीने. सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील, कैलासवासी राजाभाऊ पाटील आणि कैलासवासी वसंतदादा फाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये मानसिंगराव यांनी कामाला सुरुवात केली. बघता बघता आपल्या कौशल्याच्या जोरावर विठ्ठल परिवारामध्ये सलग 33 वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवा त्यांनी दिली. त्यांची हीच निष्ठा आणि कामाचा वेग पाहून माननीय आमदार भारत नाना भालके यांनी त्यांच्यावर कार्यकारी संचालक पदाची मोठी जबाबदारी सोपवली. साताऱ्याहून आलेला एक तरुण सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात जातो आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनतो, हे खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या याच अफाट अनुभवाची दखल घेऊन पुढे माननीय आमदार धनाजी तात्या साठे यांनी त्यांची कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना चक्क ॲक्टिवा गाडी भेट देऊन जो सत्कार केला, तो सत्कार नव्हता तर तो चव्हाण सरांनी कमावलेल्या माणसांच्या प्रेमाचा जिवंत पुरावा होता. ही ध्वनिचित्रफित पाहून मानसिंगराव, तुम्ही एकंदरीत ग्रामीण महाराष्ट्राशी किती एकरूप झालेला याचं म्हणजे साक्ष मिळते. तर तुमची सुरुवात ग्रामीण भागातून काम करत असताना एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यांना मी एक शेतकऱ्याचा मुलगा. लहानपणापासूनच शेतीची आवड, शैक्षणिक तसंच नेतृत्व कलागुणांचा अभ्यास झाल्यामुळं मी सहकार क्षेत्रात वळण्याचं कारण की शेतकऱ्यांची प्रश्न लहानपणापासून समजून घेत असल्यामुळं आणि त्यांची नाळ जोडल्यामुळं मला या क्षेत्राकडे जाण्याचा लहानपणापासून ओढच होती. कारण काय होत होतं, मी लहानपणी असताना 8वी 9वीला असताना सुद्धा
माझा घरचा शेतीचा ऊस शुगर फॅक्टरीला जायचा. त्या काळात सुद्धा मी वडिलांच्यावर कारखाना बघायसाठी गेलो. मग त्यावेळी मनात जिद्द ठेवली होती हम्म. इयत्ता 9वीला 10वीला असताना की आपल्याला साखर कारखान्यात नोकरी करायची. 10वीला माझा तसं IQ लेवल फार कमी, सर्वसामान्य खेड्यातला विद्यार्थी, तरी सुद्धा 35-40% पास झालो 10वीला मॅडम. त्यानंतर परत 12वीला सुद्धा 45% पास झालो. हम्म. मग कुठं साईडला जायचं तर आर्टला साईडला जायचं. पण आर्टला साईडला जाऊन सुद्धा शेवटी मी हिस्ट्री विषय घेतला होता. हम्म. कारण त्यावेळेस स्टँडर्ड म्हणजे अभ्यासाचं खेडेगावातनं गणित कच्चं, हा सगळं इंग्लिशचं कच्चं. मी 8वीला गेल्यानंतर आम्ही ABCD शिकलोय. बापरे. तरी सुद्धा MBA ला जायची जिद्द. हम्म. मग MBA ला जाण्याच्या उद्देशानं मी संपूर्ण तयारी केली आणि MBA ला गेल्यानंतर पाहतो तर काय सगळे विषय इंग्लिशमधून. हम्म. मॅथ, स्टॅट, कॉस्ट, अकाउंटिंग सगळे डोक्यावरचे विषय. पण जिद्द नापास व्हावं आणि नाही जावं तर घरी शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. हम्म. ह्या भीतीपोटी असू द्या किंवा त्यावेळी. मग काय जणांची लेवल 8वीला असताना IQ लेवल वाटते, 10वीला असताना वाटते, काय जणांची 12वीला गेल्यानंतर वाटते. काय जसं म्हातारपणी बाळसे येतं त्याप्रमाणे माझं झालं. मला MBA ला गेल्यानंतर माझी IQ लेवल वाढली. मार्क लिस्ट किंवा गुणांच्या याच्यात आपण जरी शालेय जीवनापासून कमी वाटत असलं तरी तुम्हाला समज की ज्याला तुम्ही आता IQ म्हणाले, हां. खरं तर सामाजिक बुद्ध्यांक तुमचा लहानपणापासूनच चांगलाच असतो. होता असं म्हणावं हो, लागेल. हो. फक्त कसं आहे त्याला अकॅडमिक चौकटीत बसवण्याचं काम तुम्ही MBA ला गेल्यानंतर तुम्ही केलं, तुमच्या जिद्दीनं केलं हम्म. असं म्हणावं लागेल. पण तुम्हाला सहकार क्षेत्राची ही जी ओढ लहानपणापासून निर्माण झाली आणि तरुणपणी तर तुम्ही अगदी खेचल्यासारखे त्या क्षेत्राकडे गेलात, त्याला कारणीभूत काही व्यक्तिमत्व होती का? होते ना. मी पहिल्यांदा ज्या वेळेला मी MBA झालो त्यानंतर पहिल्यांदा साखर कारखानदारीत किंवा सहकार क्षेत्रात काम करणारे दिग्गज नेते मी अगोदर पाहिले. ते सन्माननीय आदरणीय कलावंश वसंतदादा पाटील, हम्म. ज्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा आदर्श मी डोळ्या पडत. ते इतकं करू शकतात की शेतकऱ्यांसाठी सारखी मोठी संस्था काढली. हम्म. मग आपण काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या कुठंतरी. कारण मी स्वतः ओरिजिनल माझे आईवडील शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यामुळं मला सहकार क्षेत्राने शेती क्षेत्राकडे जाण्याची ओढ लागली. त्यात मी प्रथमतः आदरस्थान देईल सन्माननीय कैलासवासी वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री आणि त्यानंतर आदरणीय चंद्रजी पवार साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारासाठी इतक्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच्याही अगोदर जाऊन सांगेन की पण ते फार जुने आहेत. सहकार तत्वावरचा पहिला साखर कारखाना ज्यांनी काढला विखे पाटील साहेबांनी, हो. हम्म. अशी त्यांना किती त्रास असेल. मग हे मोठं इतकं करू शकतात. मग आपण खाली जाऊ वाटा म्हणून काहीतरी सहकारात जायला पाहिजे, काहीतरी सेवा दिली पाहिजे म्हणून साठी मी सहकार क्षेत्राकडे वळलो. हम्म. तुमच्या व्यक्तिमत्वात किंवा रामकृष्ण हरी हे सतत असतं. पंढरपूरच्या मातीत तुम्ही जास्तीत जास्त तुमचा काळ गेलेला आहे. तर तिथंही तुमच्या जीवनाला कलाटणी देणारं असं काही घडलं का? मग आमचं तसं कुटुंब धार्मिक आहे. पण पंढरपूरला जायचं खूप वर्षानुवर्षान कधीतरी योग यायचा. पण ह्या कलाटणीला एकमेव व्यक्ती म्हणजे पंढरपूर तालुक्यातले किंवा महाराष्ट्रातले एक साखर धंद्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील, की महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात त्यांचा आदर्श घ्यावा. तो म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखाना. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातलं कामगार असू द्या, कुठल्याही कारखान्यात गेला विठ्ठलमध्ये 5 वर्ष अनुभव असला तुम्हाला लगेच नोकरी मिळायची. 1 वर्षाचा अनुभव असते. कारण त्या माणसानं त्यांना आदर्श मानून मी सहकारात जे काम केलं आणि MD पर्यंत जे पदापर्यंत पोचलो. हा कैलासवासी कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील, त्यांना कर्मवीर पदवी होती मॅडम. आर्थिक नियोजन, आर्थिक नाही. काटकसर, पारदर्शी कारभार या पद्धतीचा संस्कार स्वर्गीय औदुंबर अण्णांमुळं तुमच्यावर झाला. आता तिथं काम करत असताना महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रापुढं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढं नक्की कुठले प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं? संपूर्ण सहकारी साखर कारखाना जर पाहिलं का नाही, प्रत्येक कारखान्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रायव्हेटवाल्यांचे प्रश्न वेगळे असतात. हा सहकारी कारखान्याला प्रश्न म्हणले तर प्रथमतः आर्थिक प्रश्न, FRP देण्याचा प्रश्न,
शासनाच्या नियमाप्रमाणे. कारण FRP देताना दिलेल्या ऊसाचं शेतकऱ्यांना तर FRP देणं योग्यच आहे, पण FRP त्याला समजा 35 रुपये दर निघाला एखाद्या कारखान्याचा, तर त्या साखर कारखान्याच्या मॅनेजमेंट पुढं असा उद्योग असतो की ह्या पैशाचं आपण जुळवाजुळव कशी करायची. पैसे तर प्रत्येक महिन्याला दिले पाहिजेत. तयार असलेले साखरेचे पैसे स्टेप बाय स्टेप दिले जातात, बरोबर. मिळतात म्हणजे उत्पन्न. म्हणूनसाठी साखर कारखान्यांनी बाय प्रॉडक्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रॉडक्ट आहे, डिस्टिलरी आहे, कोजन आहे, आमकं खूप खूप आहेत करण्यासारखं. यात गेल्याशिवाय FRPचा मेळच लागत नाही. साखर कारखानदारीला एकच मी सांगू शकेन की कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न काढणं, कमी वेळेत जास्त उत्पन्न काढणं, आणि दुसरं पर्याय की कमीत कमी कर्ज. स्वर्गीय वसंतदादा पाटलांची एक व्याजासंदर्भातली ज्यावेळी ते सांगलीतला त्यांचा कारखाना वसंतदादा, बरोबर. उभारणी चालू होती आणि त्या कारखान्याची अत्याधुनिक मशिनरी ही मुंबईहून सांगलीला पोहोचणार होती. त्याला साधारण 11 ते 15 दिवस लागणार होते. तर त्या काळात त्यांनी बँकेच्या घेतलेल्या कर्जाचा जो चेक होता तो बँकेत जमा केला नाही. त्याचं कारण असं की हे 11 दिवस 15 दिवसाचं व्याज जे आहे ते मी माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढवेन. म्हणजे इतका बारकाईचा विचार सहकारात महाराष्ट्रात केला गेला आणि त्या परंपरेत तुम्ही अगदी रांगडेपणानं पण मूळ प्रश्नाला धरून असं काम सहकार क्षेत्रात केलं. याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटतो मानसिंगराव. परंतु हे करत असताना आपण शेतीच्या कामात देखील रस दाखवल्याचं जाणवतं. तुम्ही ज्या ज्या कारखान्यावर काम केलं तिथं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. तर तो प्रयत्न कशा प्रकारचा होता? आता शेतकऱ्यासाठी खूप योजना आणल्या गेल्या पूर्वी. एक बेने प्लॉट करणे, पूर्वी पारंपरिक पद्धतीनं शेती करायचो. चांगली शेती केली तर 30 टन 40 टन एकरी उत्पन्न निघायचं. तेच बेण्यामध्ये बदल, कारखान्याने बेने प्लॉट तयार करणे, स्वतःचं बेनं सभासदांना देणे आणि ऊस गेल्यानंतर पैसे वसूल करणे, ह्या स्कीमाचे. त्यामुळं 100, 110, 120 टन ॲव्हरेज मिळायला लागलं. त्याचबरोबर कारखान्याच्या वतीनं खतं घ्यायची, शेतकऱ्यांना वाटायची. एकरी काय 6 एकर 6 पोत्याचा डोस असू द्या, 10 एकर डोस असू द्या, असे वॅगन आम्ही खत खरेदी केली. शेतकऱ्याच्या बांधावर खतं पोच केली. बरोबर. आणि ऊस गेल्यानंतर ते खताचं रिटर्न घ्यायचे पैसे. अशा स्कीमा घ्यायचं. बेनं द्यायचं, ऊस द्यायचा, म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक बळ द्यायचं, सगळं पाणी सिंचनासाठी द्यायचं, ठिबकच्या योजना राबवल्या. कमीत कमी पाण्यात जास्तीत उत्पन्न निघावं ह्या दृष्टिकोनात चारही बाजून क्या. आणि मेन काय आहे ह्याच्या मागचा साखर कारखानदारीचा दृष्टिकोन, उद्देश काय आहे? इतकं सहकार्य करायचं, मेहनत करायची. शेतकरी सभासद, हा सभासदांच्या मालकीचा सहकारी कारखाना चालला तर सगळं चक्र चालणार, चक्र फिरलं तर सगळे आर्थिक व्यवहार चालणार. औदुंबर आनंदचं एक वाक्य होतं की शेतकऱ्याच्या घरातनं चुलीतनं सोन्याचा धूर निघाला पाहिजे. त्याप्रमाणे सगळ्या शेतकरी हा केंद्रबिंदू समजून त्याची लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी, त्यासाठी एक कारखान्यावर पतसंस्था काढलेली होती, यशवंतराव चव्हाण पतसंस्था म्हणून. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे. परत काय कारण असतं ते परत ऊस गेले की वसूल करायचे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बँकेच्या मागे लागण्याची गरज नाही, कोणी देतही नव्हतं. आपलीच पत तयार करायची, आपलीच पत आपल्याच लोकांना द्यायचं. ह्या तत्वावर शेतकऱ्यांचे संबंध आहे. शेतकऱ्याची कुटुंब व्यवस्था हा खरं तर आजच्या सहकाराचा आधार आहे किंवा बेस आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? माझं कुटुंब तसं म्हटलं तर 5 भावंडांचं. 4 भावंड सातारला गावाकडे असतात. माझं मुळात सदन शेतकरी म्हणून कुटुंब आहे, एकत्रच कुटुंब आहे अजून. पण 3 गावाला शेती आहे. मग प्रत्येक 3 गावी 3 भाऊ शेती बघतात, प्युअर शेती, म्हणजे सुशिक्षित असून शेती बघतात. एक भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि फक्त ह्या 4 कुटुंबातला मी एकच व्यक्ती की सहकार क्षेत्रात पंढरपूरला गेलेलो. साताराहून पंढरपूर
150 किलोमीटरचं अंतर आहे. हम्म. पूर्वी सहसा सोलापूर जिल्ह्यात लोकच जात नव्हती, नोकरीला नाही कशालाच नाही, हम्म. दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर असायचा. बरोबर. हा. मग ह्या कुटुंबामध्ये आमच्या एकत्र फॅमिली असल्यामुळं मला पूर्ण वेळ 5 नोव्हेंबर 1988 पासून जी पूर्ण वेळ कुटुंबानं दिला माझ्यासाठी, हम्म. की मला म्हणजे तुम्ही औदुंबर अण्णांनी घेऊन गेले इथून, तुम्ही मनमोकळेपणानं प्रामाणिकपणे संस्थेचं नाव कमवा. मी मानसिंग म्हणून पहिले चेअरमन आमचे औदुंबर पाटील मानसिंग म्हणून मला ओळखायचे, फक्त मानसिंग. भारत बालकेने मला मॅनेजिंग डायरेक्टर करून मानसिंग राव ही पदवी दिली. प्रत्येक जण मानसिंग राव म्हणायला लागले त्या दिवसापासून. आता राहिलं राहिलं कुटुंब. माझी आई हम्म. आता 94 वर्षाची आहे. तिची खूप इच्छा असायची माझा मुलगा साहेब झाला पाहिजे. हम्म. किती शेती असू द्या, काय असू द्या, वडिलांची इच्छा होती. पण माझे वडील 90 साली वारले. मी परिचय ऑफिसर म्हणून जॉईन झालो होतो पंढरपूरला. त्यानंतर त्यावेळेला माझं संपूर्ण कुटुंब आई समेत माझ्या सत्कारासाठी पंढरपूरला आले. मग तो जो क्षण होता का नाही, की सगळ्यात स्वर्गाहून सुंदर असा क्षण होता, की कुटुंबाने इतके वर्ष 35 वर्ष काय केलं या मानसिंगनी, हम्म. हे वारंवार यायचे महिन्याचे. पण त्या दिवसात तो जो क्षण आहे, त्या कुटुंबासाठी मी 100% योगदान त्या कुटुंबाला देतो. तुमचा कर्मचारी वर्ग असेल, तुमची टीम जी तुम्ही तयार केली आणि त्यांनी निरोप समारंभाच्या वेळेस तुम्हाला अतिशय हृदय असा निरोप समारंभ तो झाला होता. तर त्या टीम विषयी काय सांगाल, त्या कुटुंबाविषयी काय सांगाल? आता ते एक कुटुंब होतं कुरुंबदास सहकारी साखर कारखाना. त्या काळाचे त्या कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट धनाजीराव तात्या माजी आमदार आहेत ते साठे. त्यांचे चिरंजीव दादासाहेब साठे, त्यांच्या सुनबाई मिनलताई साठे नगराध्यक्ष आहेत. त्यांचे मामा बाप्पासाहेब म्हणून आहेत. हे सहकारी जरी साखर कारखाना असला तरी हे स्वतःची जमिनी मॉर्गेज ठेवून कारखान्याला आर्थिक परिस्थिती बळ देणारा कुठला चेअरमन नाही महाराष्ट्रात साहेब. स्वतःची प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून सहकारी तत्वातल्या कारखान्याला आर्थिक सहाय्य करणारे एवढीच मेंबर. आणि त्यांच्या त्या विश्वासाला किंवा जिद्दीला लाजून मी स्वतःहून तिथं नोकरी करायचं स्वीकारलं आणि जबाबदारी घेतली. आणि तिथले जाणारे कामगार, प्रत्येक कारखान्याची परिस्थिती वेगळी होती मॅडम. त्या कारखान्याची तर तो कारखाना 1 वर्ष 30,000 टन गाळप केलं, 1 वर्ष 20,000 टन केलं, 1 वर्ष बंदच होता. आणि मला बोलवून घेतल्यानंतर हे माणसं बघितल्यानंतर आपोआप मन पागळतं. मी म्हटलं काहीही करायचं पण आपण हा कारखाना चालूच करायचा. इतकी विश्वासू माणसं, आपली माणसं, सगळं इतकं पितृतुल्य माणसं, इतके जबाबदारी टाकतात. आपल्यात आहे तरी काय. मी तर अकाउंटचा नाही, टेक्निकल नाही का. मी तात्यांना विचारलं तुम्ही मला कशासाठी घेतले. मी तुम्हाला नंतर सांगेन. 3 वर्षांनी मला सांगितलं भाषणाच्या वेळी, निरोप संभाच्या वेळी. कारण त्या कारखान्यात बंद असल्यामुळं आर्थिक नियोजन नव्हतं, कसलाच फायनान्स नाही. लहान कॅपॅसिटीचा कारखाना, नॅशनल बँका पैसे देत नव्हते आणि देतही नाहीत. मग करायचं काय. सगळे मिटिंग बसलेले आहेत, अकाउंट्स आहेत, चीफ इंजिनियर आहेत, सगळे असे आम्हाला 1 कोटी लागतील, आम्हाला 1 कोटी रुपये लागतील, आम्हाला 1 कोटी रुपये लागतील. पण जे औदुंबर अण्णांची शिकवण आणि विठ्ठल परिवाराची जी शिदोरी, जे कमावलेलं नाव होतं, त्या काळात उपयोगाला. म्हणले काय करायला लागते, तुम्ही काय करू शकता साठे साहेब म्हणले. तर म्हणलं मी सगळ्या गोष्टी करू शकतो. आपल्याकडे पैसे नाहीत ना, फक्त ठीक आहे म्हणलं. पण त्यांनी मला इतकं पाठबळ दिलं ना, तुम्ही काय करायचं करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि हा जो विश्वास कमावलेला आहे 30 वर्षात 35 वर्षात, मी शेवटच्या 2 वर्ष तिकडे गेलो होतो माढ्याला. त्या विश्वासावर त्यांना म्हटलं मी तुम्हाला काय, ते चीफ इंजिनियर म्हणले मटेरियल खरेदीसाठी 1 कोटी रुपये लागतील कारखाना चालू करायला, यंत्रणेला 1 कोटी रुपये लागतील, अजून कामगारांच्या पगाराला 5-50 लाख रुपये लागतील. मग काय करायचं. तर मी म्हणलं, लोकांचाही विश्वास माझ्यावर असल्यामुळे मी म्हणलं साखरेपोटी, साखर कारखाना चालू झाल्यानंतर साखर विकल्यानंतर पैसे त्यांचे वसूल करायचे. मग त्यांना ॲडव्हान्स घेतले 1-1 कोटी रुपये. मॉलेसिसवर 1 कोटी रुपये ॲडव्हान्स घेतला. पैसे उभे केले आणि पार्ट्या उभ्या केल्या. पार्ट्यांचा व्यापाऱ्यांच्याकडनं माल घेतला, उधारीवर सगळं घेतलं आणि कारखाना योग्यरित्या चालू झाला. 1-1.5 लाख टन क्रशिंग झालं. त्या पैशातून सगळं देत गेलो. मग राहिला प्रश्न, कामगारांचा पगार कुठनं करणार म्हणले. तो साखर देणार, मॉलेसिस देणार त्यांच्या लोकांना, व्यापाऱ्यांना. मग बगॅस, तिथं बगॅस बेलिंग मशीन होती पण कधीही वापरली नव्हती, बंद होती.
आणि त्या शेजारी कुर्डवाडी MIDC आहे. हं. मग बघायचे पार्टी बोलावल्या. बघायला म्हणलं आम्ही बेलिंग करून बघायला देतो तुम्हाला. त्या पैशात महिन्याला पगार होत गेला आणि मेंटेनन्स होत गेला. हं. अशा दृष्टिकोनातून हे कारखानदारी चालवली. आणि कुर्मदास कारखान्याने जी गाडी भेट दिली किंवा संपूर्ण पोशाख एक अंगठी दिली त्याचं एकमेव कारण आहे. हं. त्या कामगारांना इतकं जवळीक केली, त्यांचा मान सन्मान आदर तिथं गेल्यानंतर खांद्यावर थाप टाकणं, बाबा काय अडचण आहे तुझी, घरगुती काय अडचण आहे, कोणाला काय अडचण आहे, त्या 500 रुपये प्रेमातून तर आपल्या उतराई- जवळचे देणे, ह्या गोष्टीमुळे इतकं कामगार जिंकत गेलो ना. त्या कामगारांनी उत्साहपोटीमुळे इतका सर्व माझा सत्कार केला. त्याला एकमेव कारण फक्त विश्वास, जिद्द आणि चिकाटीन प्रामाणिकपणा. पण तुमच्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही त्या कारखान्याचा कायापालट केलात, त्याला एक नवी संजीवनी दिलीत. आत्ता भविष्यात सहकार क्षेत्रासमोर कोणती आव्हानं आहेत आणि तुम्हाला तुमच्या अनुभवातून काय वाटतं की कुठले काही बदल अपेक्षित आहेत का, किंवा काय नेमकं करायला हवं? इथून पुढं साखर कारखानदारी हा विषय फक्त साखरेपुरता मर्यादित न ठेवता त्याला इतर उत्पादनाची जोड दिल्याशिवाय साखर कारखानदारी टिकणारच नाही. त्याबरोबर शासनाची जबाबदारी सुद्धा काही आहेत. समजा मी मगाशी म्हटलं इथेनॉल प्रकल्प सारखा असू द्या किंवा कोजन सारखे प्रकल्प, ह्यांना फिक्स रेट दिले पाहिजेत. केलेल्या कामाचा मोबदला किंवा विकलेली वीज असू द्या किंवा त्यापैकी इन्व्हेस्टमेंट केलेलं कारखान्याने खर्च असू द्या, त्याचं व्याज आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याची तुलना केली तर ते अजूनही परवडत नाहीत. म्हणूनसाठी शासनानं सुद्धा समजा साखरेचं सांगितलं मी, FRP बरोबर MSP वाढवणं गरजेचं आहे. किंवा साखर कारखानदारी चालवत असताना इतर कारखान्याने बी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढणं. त्याचबरोबर ऊस आहे मेन प्रॉडक्ट कारखान्याचं, की जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणं, ठिबक सिंचन सारख्या योजना राबवणं, बियाणं करणं. आणि त्यानंतर आता नवीन नवीन शेतकरी आहेत, त्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगणं, की त्या कारखान्याच्या माध्यमातून योजना राबवणं, तर हे कारखानदारी टिकणार आहे. आणि प्रत्येक नवीन शेतकऱ्याने असू द्या किंवा नवीन तरुणांनी असू द्या, साखर कारखानदारीकडे सकारात्मक बघितलं तर साखर कारखानदारी मी एवढं सांगेन, सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगेन किंवा कारखानदारांना सांगतो की आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तरच आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. सगळ्या प्रकारचे बाय प्रॉडक्टमध्ये जावा, त्याबरोबर शेतकऱ्यांनाही जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्या, एवढं सांग. तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि तुमच्या अनुभवातून खूप मोलाचा सल्ला मला वाटतं सहकार विभागासाठी आणि एकंदरीतच कारखानदारीसाठी सुद्धा आपण दिलेला आहे, त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्या आयुष्यातला कुठलाही आनंदाचा क्षण असेल तर त्यासाठी आपल्याला गोड पदार्थ हा लागतोच. साखर आपल्या आयुष्यामध्ये गोडवा घेऊन येत असते, पण सहकार क्षेत्रातली साखर जी आहे ती शेतकऱ्याच्या आयुष्यात सुद्धा गोडवा घेऊन आली पाहिजे, कारण तो आपला अन्नदाता आहे. आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा हा कृषी क्षेत्र आहे आणि त्यामध्ये हा गोडवा निर्माण करणं हे सहकार क्षेत्राला शक्य आहे. याचं उदाहरण आज मला वाटतं आपण मानसिंगरावांची गप्पा मारताना अनुभवलेलं आहे. आणि सहकार क्षेत्राचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून त्यांच्यासारख्या नेतृत्वाचा अनुभव हा निश्चितच आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यांचा एक व्यक्ती म्हणून झालेला हा प्रवास, त्यांच्या नेतृत्वाचा झालेला प्रवास हा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल असाच आहे. तो आपल्यासमोर मांडताना आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडणार आहे, तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. अशाच प्रयत्नात आम्ही असतो की महाराष्ट्राची ही जी सकारात्मक बाजू आहे ती जय हो या मालिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवावी. त्यामुळे आणखीन एका अशा दिग्गज व्यक्तिमत्वासह त्यांच्या यशोगाथेसह पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबूया. धन्यवाद. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, उकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रात्रींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो.
म्हणजे जसं एक प्रश्न बघणार तर एक प्रश्न जाऊ द्यायचा दुसऱ्यावर घ्यायचा.